नमस्कार, मी विठ्ठल मोरे. आमचे हादोळे गावचे भाऊ पांडुरंग सुर्वे यांच्या घराचं काम चालू आहे. आमच्या हादोळे गावामध्ये घराचं काम चालू आहे. तिथे मी आता आलेलो आहे. तिथे मिस्त्री आहेत आमचे देवचंद दादा जाधव, संतोष जाधव. त्यांना जरा विचारू बघा आपण ह्या घराची साईज काय आहे, परत ह्या घराला जांबा किती लागला आहे, खाली दगडी काम आहे, वरती चिरा बांधकाम, खाली दगडी काम आहे, ते विचारू जरा आपण त्यांना. दादा नमस्कार. नमस्कार. बोला. जरा माहिती द्याल तुम्ही घराची, किती बाय कितीचं घर आहे जो आता? हे 21 बाय 40 आहे. 21 बाय 40 आणि खाली हे दगडी काम आहे. खाली दगडी काम आहे. हे काळा दगड ना आपला? काळा दगड, पुरा काळा दगड आहे. अंदाजे किती लागला असेल दगड? तरी 450 तोड लागली. 450 तोड. 400 फूट. हां, 400 फूट. हा, 400. अच्छा, मग हे 3 दगडी लागले आहेत ना? तीन तर. आणि वरती आपल्याला किती अंदाजे जांबा लागला? अंदाजे जांबा आता बघा 1,500 जांबा आपण आणला होता. हां, त्यातला आता 20 जांबा पुढे आहे. हो, अजून आपल्या विषयाचं म्हणजे सजन तरी 600 जांबा लागणार. 600 जांबा लागला. 600 जांबा लागणार. म्हणजे टोटल आपला 2100. 21 किती बाय कितीच्याला? 40 बाय 21. 40 बाय 21च्याला आपल्याला जवळजवळ 2100 जांबा हो. लागला. हो. अंदाजे आपल्याला रेती किती लागली असेल? रेती आजपर्यंत झाले तरी 9 गाड्या झाल्या. अच्छा, 9 ब्रास. 9 बरस. 9 ब्रास 9 प्लस खडी खडी. आणि सिमेंट सिमेंटच्या 55. 55. अंदाजे म्हणजे आपण मी काय म्हणतोय, हा आपला बांधकाम कोडीव आहे का चिरा म्हणजे थप्पी बांधकाम? थप्पी बांधकाम. आणि आपल्या खिडकींची साईज? खिडकी साईज मोठं साईज आहे. 4 बाय 6च्या 2 आहेत. अच्छा. आणि बाकी सगळ्या 4 बाय 5चे आहेत. अच्छा, हे घर आता 2 पाकी करणार का 4 पाकी? दोन पाकी. 2 पाकी. दोन. पुढे मागे म्हणजे पुढे पडवी मागे पडवी. हा, पुढे शिरी आहे. अच्छा. ही समोर शिरी मध्ये घेतलंय, मागे एक खानपडवी येणार. ओके. पडवीच्या मागे जेवण बनवायला किचन वगैरे आहे तिकडे. अच्छा, हे 2 BHK का 3 BHK? 3 BHK. चला आता आपण जरा घर दाखवतो, तुम्हाला पूर्ण घर दाखवतो. बाबा नमस्कार. तुम्ही काय स्वामी समर्थ, काय माहिती द्याल जरा? आता ह्या वयात घर बांधताय? मला नाही समजायचं. ओके, धन्यवाद. चला आपण बघूया आतमध्ये. दादा अजून काय सांगाल? आता काय सांगायचं, आता अजून बाकी काम आहे ना. बाकी आता लोखंड टाकलंय. हा. आता हे समजा समोर 2 पिलर दिलेत ना, हा. याला आपण आरसीसी करणार आहे. अच्छा. याला अच्छा, बाहेरून? हा, बाहेरून आरसीसी करून त्याला, म्हणजे कसं आहे, उद्या जर कधी समजा कुठं लादी चिपकाव झालं त्याला किंवा काय काम आलं तर ते आपल्या उपयोगी यावं. अच्छा, इकडं पण तुमचं घराचं काम चालू आहे? हा, हे पण समोर चालू आहे. बघा, हे पण चालू आहे घर. हे पण चालू आहे. हे किती बाय कितीचं आहे? हे 20 बाय 25 आहे. 20 बाय 25 आहे काय? हा. त्याला अंदाजे किती लागलाय जांबा? त्याला 1000 जांबा मधला 60 जांबा आहे आपल्याकडे. ओके. आणि आता 500 आणलाय, म्हणजे 1,500 जांबा. एक हा पकडून चाला. पकडून चाला. हा, ओके ओके. ते 2 BHK. हा, ओके. त्याला ती बघा, आमच्या गावच्या भाषेत तिला पडवी बोलतात ना? हा. ही पडवी. शेरी शेरी काय? शेरी आणि हा. पाचची पडवी. या जरा आतमध्ये या. हा, चालेल. ही शेरी पूर्ण बघा, ना? ही शेरी आहे आपली. ही किती बाय कितीची आहे? ही अशी 8 फूट ठेवले. ओके. 8 बाय 21. अच्छा, 8 बाय 21. हा. हा मेन डोर. हा, हा, main door. कितीचा आहे तो? किती हा बघा, किती? हा 6 बाय 2.5 बाय 6 आहे. 2.5 बाय 7 आहे. हा, उंचीला 6. 6 आणि अशी 3 आहे. 3 फूट आहे. 3 फूट आहे. 3 फूट आहे. चला आतमध्ये. हा हॉल आहे. हा. अच्छा, हा बघा, हा 10 बाय 20चा हॉल आहे. हा 10 बाय 20चा 20चा हॉल आहे. हॉल आहे. हा. हे आमचे संतोष जाधव मिस्त्री. हा. आता हा आपला हा बेड एक आहे. हा. हा एक बेड आहे. 2 अच्छा, हा बेडरूम आहे. हा किती बाय कितीचा आहे? हा 12 बाय 13. 12 बाय 13. हा. ओके. अच्छा, याची हाईट किती आहे दादा? याची हाईट 10 फूट आहे. 10 फूट. कम्प्लीट 10 फूट. आधी मारून अगदी 10 फूट कम्प्लीट. अच्छा, किती जांबे बसले त्या लाईनला असे? त्या लाईनीला बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 जांबे. अच्छा, याच्या बाजूला दुसरा आहे काय? हा दुसरा एक आहे. असाच हात माप तेवढंच आहे. अच्छा, 12 बाय 13चा. 12 बाय 13चा. खिडकी बिडकी तेवढीच. फक्त हे 2 दरवाजे आहेत ना, हा. हे 2.5 बाय 6 आहेत. अच्छा, 2.5 बाय 7 हे 2.5 बाय 6 हे दरवाजे आहेत. ओके ओके. आपण 2.5 बाय 6 या इकडे. हा 2.5 बाय 6. अच्छा, ही पडवी आहे का? ही मागं पडवी 21 बाय 8ची. अच्छा, संडास बाथरूम इकडे देणार आहे? हा, संडास बाथरूम बाहेर आहे. अच्छा, बाहेर आहे. बाहेर बाहेर अच्छा, हा, फक्त किचन इथं. किचन फक्त किचन बस. इथं ही बाकी याला मागची बॉडी बोलतात ना? मागची बॉडी. ओके. मागची बॉडी. आमचे बबनदादा भोसले हे त्यांनी गेल्या वर्षी बांधलेलं घर आहे आणि ह्याच दादाने मिस्त्रीने बांधलेलं आहे. आता हे तुम्हीच बांधलेलं आहेत हो, ना? मीच बांधलेलं. अच्छा, हे किती बाय कितीचं आहे? 25 बाय 30. 25 बाय 30. आता पावसाळा असल्यामुळे कव्हर केलंय ते घर. मुंबईला असतात ते. 25 बाय 30. 25 बाय 30. अच्छा, वरती 2 पाकी केले, दोन शेड टाकला. शेड टाकलाय काय? शेड आहे. ओके ओके. हे पण छान बांधलंय तुम्ही घर. बघा, हा आमच्या गावचा निसर्ग.
बघा डोंगर केवढले मोठे मोठे डोंगर आहेत आणि ते समोर डाबेल टोक हे हळदुल टोक असा निसर्ग आहे. हे हळदुळे गावचं बोर्ड. मिलिंद महादेव भोसले. मिलिंद महादेव भोसले यांचं घर आहे हे. आता आपला सर्व विषय झाला आता कंप्लीट. आता मेन विषय राहिला आपला बजेट. बजेट म्हणजे खर्च किती. आता बघा 21/40 अंदाजे किती खर्च 2026च्या हिशोबाने. हा 2026 तसं काढलात ना. हा. आता जर संपूर्ण मटेरियल सगळं जर केलं ना हा तर ह्याच घराची आज रोज आहे ना हा. 12 लाख रुपये किंमत आहे. अच्छा सगळं फिटिंग लाइटिंग कलर बिलर धरून सगळं 12 लाख ओके. म्हणजे तुमच्या अंगावर तुम्ही खंडून माझ्या पूर्ण. अंगावर खडून घेतलं तर हा आणि मजुरीचं बोलत ना हा 3-3.5 लाख रुपये मजुरी जाईल. अच्छा मग मालकाने मटेरियल आणायचं. आणि मिस्त्रीने आम्ही बिगारी घेऊन मिस्त्रीने बिगारी मजुरी आमची. अच्छा 3-1 लाख रुपये हा 3 लाख होणार. मजुरी खालपासून वरपर्यंत खालपासून वर. शिवून दे. आणि सगळं ओके, complete ओके. आहे. ओके आणि ते झालंच आपलं. हा. आता तुम्ही हे गेल्या वर्षी केलं होतं. बरोबर. आता गेल्या वर्षी किती बाय कितीचं आहे ते. गेल्या वर्षी केलं ते 25/30 आहे. 25/30. हा, पण त्यांनी आज जे रूम पाडलीत ना हा. बॉम्बे सारखी सिस्टम पाडली ओके. त्याच्यामुळे त्यांचे 15 लाख रुपये झाले ते सगळे. अच्छा टोटल हा, 15 वर शेड लाख. टाकला त्यांनी. अच्छा आता वर ह्या घराचा काय शेड नाही. हा ह्या हा घराचं कसं आहे पंखे कापणार वर चढवणार भारी भारी 4 फूट वा 3 फूट पंखे चढवणार बरोबर आहे. 2 पॅकेज सुरूप टाकणार. बरोबर. आता ह्याला कसं आहे जेवढं खाली जे लोखंड लागलं ना हा तेवढं वरती लागलंय ना. ओके बरोबर. डबल त्यांनी केलं शेड मारला त्यांनी त्याच्यामुळं हे 12 बोललो ना 11 लाख त्याच्यामुळे त्यांनी 4 लाख रुपये त्यांचे एक्स्ट्रा केले. ओके ओके ओके. असं आहे. बघा हे जांभ्याचं काम आमच्या पोलादपूर तालुक्यामध्ये रायगड जिल्हा डिस्ट्रिक्ट पोलादपूर तालुक्यामध्ये कुठे पण काम करायचं असेल कुणाला तर आमचे देवचंद दादा आहेतच जाधव. हा. तुम्हाला एक नंबर सांगतो. तो नंबरवरती तुम्हाला कुणाला घर कुठे मारायचं आहे पोलादपूर तालुक्यामध्ये कधी पण फोन करा आणि माहिती घेऊ शकता. माहिती आहे. सांगा नंबर. सांग. 9403773936. धन्यवाद. हा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.